नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो आपण नवीन व्हिडिओ जो खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सध्या महाराष्ट्राचे अन्न नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 छगन भुजबळ हे सध्याचे महाराष्ट्राचे अन्न नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे कितवे न्यायाधीश आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 50वे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, युकी भांबरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? युकी भांबरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो टेनिस. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो खेळ. अर्जुन पुरस्कार हा खेळ या क्षेत्राशी दिलेला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्यात गोदावरी खोऱ्यात सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, शोण नदीचा उगमस्थान टिंबटिंब जवळ आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अमरकंटक. शोण नदीचा उगम अमरकंठ या स्थानाजवळ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, देशातील पहिली अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तारापूर. देशातील पहिले अणुविद्युत प्रकल्प तारापूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात अलीकडचे निर्माण झालेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पालघर जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात अलीकड निर्माण झालेला जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जातात? महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तुकडोजी महाराज यांना. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, WHO मुख्यालय कुठे आहे? WHO मुख्यालय कुठं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जिनेवा आणि ते कुठं आहे मित्रांनो तर स्वित्झर्लंडमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जातात? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणून ओळखलं जातात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया आणि गडचिरोली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेशातील देशांना भेटलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 पुण्यामध्ये राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट 1962 मध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध सुरू झाले. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कळसुबाई शिखराची उंची किती किलोमीटर आहे? कळसुबाई शिखराची उंची किती किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1646 मीटर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्र राज्याची
पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 800 मीटर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 संभाजीनगरमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती आहे? सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1930 ते 1934. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1948 रोजी हैदराबाद स्टेट भारतात विलीन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मराठी राज्य भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 27 फेब्रुवारी रोजी मराठी राज्य भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, विशेषणाचा प्रकार ओळखा. चौपदरी. चौपदरी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अवधिवाचक संख्या विशेषण. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, रमाबाईस या शब्दाचा विभक्ती ओळखा. रमाबाईस या शब्दाचा विभक्ती आहे मित्रांनो चतुर्थी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, शाळेकडे यातील कडे हा शब्द टिंबटिंब आहे. शाळेकडे यातील शब्द टिंबटिंब आहे. त्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो शब्दयोगी अवयव. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अक्षर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अक्षर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरक्षर होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, सूर्याच्या मनातील विचार जाणणारा टिंबटिंब म्हणजे मनकवडा. सूर्याच्या मनातील विचार जाणवणारा हा मनकवडा असतो मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, चंद्र उदय आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटं उशिरा उठतो? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 60, 2 50, 3 55, 4 65. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 50 मिनिटं. चंद्र उदय आदल्या दिवसापासून 50 मिनिटं उशिरा उठतो.